मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही आपल्या मागील काही व्हिडिओंना भरपूर प्रेम दिलं, त्याबद्दल मी हे पुन्हा व्हिडिओ घेऊन येतोय। जे मागे टॉपिक आपण यूज केलते त्याच टॉपिक वरती आपण पुन्हा एकदा ही व्हिडिओ आपण घेऊन येतोय। जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलंच असेल, आपण बनवलेलं आहे की बैलगाडा शर्यत क्षेत्रातील ही बिनजोडची डिझाइन ही आपण आज बनवलेली आहे। तुम्हाला व्हिडिओ पुढे पाहायला मिळेलच। पासवर्ड हा व्हिडिओ 2 स्टेप मध्ये बोलून सांगितलेला आहे, तो तुम्ही यूज करा। फाईल एक्सट्रॅक्ट करा, फाईल तुम्ही यूज करू शकता। 100% फुल्ली एडिटेबल फाईल असणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। पासवर्ड व्हिडिओ दिलेला आहे, त्यासाठी पासवर्ड कोणी कमेंट करू नये किंवा पासवर्डसाठी कोणी मेसेज करू नये। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकताय आपण पिक्सेल लॅब ओपन केलेलं आहे आणि आजच्या डिझाईनची साईज देखील तुम्ही बघू शकता की आपण कशा प्रकारे घेतलेली आहे। तर मित्रांनो, हे आपण PL फाईल ओपन केलेली आहे। इथं अशा प्रकारे आपण हे बॅकग्राऊंड घेतलेलं आहे। बॅकग्राऊंड कशा प्रकारे आहे तुम्हाला पाहायला मिळालंच असेल। तर त्यानंतर इथे आता आपण बैलांची जी PNG आहे ती PNG आपण बनवून घेतलेली आहे। आपल्याला फोटो मिळत असतो, तो फोटोचा आपण PNG बनवत असतोय। तर हे अशा प्रकारे आपण बनवलेली आहे। त्याचं थोडंसं जे कलर करेक्शन असते ते कलर करेक्शन देखील आपण करून घेतलेलं आहे। जे की प्रत्येक फोटो वेगवेगळे फोटो असतात, ते प्रत्येक फोटोच्या डिपेंड आहे की ते कलर करेक्शन, कलर सॅच्युरेशन किती आहे, त्यानुसार आपल्याला हे चेंजेस करावे लागतात। तर फोटो तर आपण सेट केलेला आहे। त्याच्यानंतर इथं खाली आपण ब्रश PNG टाकू, जेणेकरून आपल्याला जे खाली टेक्स्ट टाकायला लागतं, जसं की परफेक्ट नियोजन, हे बाकीचं टेक्स्ट टाकण्यासाठी आपण इथे ब्रश PNG आपण ॲड केलेली आहे। त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता, आता आपण आपल्या डिझाईनमधलं पहिलं टेक्स्ट आपण हे टाईप करून घेतलेलं आहे। मित्रांनो, आपल्या या डिझाईनमध्ये संपूर्ण जे टेक्स्ट असणार आहे ते श्रीलिपी कन्वर्ट केलेलं असेल आणि त्याचबरोबर जे बैलांच्या नावाचं टेक्स्ट असेल ते DG फॉन्टमध्ये दिलेलं आहे। इथे जर तुम्हाला चेंजेस करायचे असतील तर फक्त डबल क्लिक करून तुम्ही चेंजेस करू शकताय। त्यानंतर आपण लॉक करू। आता इथे आपण पुढचं टेक्स्ट टाकलं, जे हे बैल मालक आहेत त्यांचं आपण नाव वगैरे टाकून घेतलेलं आहे। आता हा घरचा साज असल्यामुळे आपण हे सिंगल टेक्स्टमध्ये टाकून घेतलेले आहे। जर तुम्हाला 2 बैलांचे जे 2 वेगवेगळे मालक असतील तर त्यांच्यासाठी हे तुम्ही असं करू शकताय, जसं की मी तुम्हाला व्हिडिओत दाखवतोय। अशा प्रकारे तुम्ही चेंजेस करू शकता। एकदम व्यवस्थित आहे असं सेट करून तुम्ही तुमची डिझाईन ही आपल्या PL फाईलच्या माध्यमातून करू शकताय। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा पहिला पासवर्ड आहे 27-3। मित्रांनो, तुम्ही बघू शकता, आपण आता तुम्हाला समजलंच असेल कशा प्रकारे आपण हे टेक्स्ट वगैरे टाकून घेतलेलं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपण वाघाची PNG ॲड करून घेतलेली। त्याचबरोबर इथे वरती सिंहाची PNG ॲड करून घेतलेली, जे की 2 बैलांच्या त्या नावाच्या मध्ये जो स्पेस मोकळा राहतो त्या स्पेसमध्ये आपण हे सिंहाची PNG आपण टाकत असतोय। ते इकडे तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण लक्षा हे या बैलाचं नाव आहे ते आपण टेक्स्ट टाकून घेतलेले आहे। हा फॉन्ट DG फॉन्ट आहे, त्याला आपण बोल्ड अप्लाय केला आहे। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हा फॉन्ट आपल्याला पाहायला मिळत होता आणि त्याला टेक्स्चर अप्लाय केलेलं आहे, जे की तुम्हाला जर तुम्ही हे टेक्स्ट आपलं कॉपी करून यूज करत असाल तर नक्कीच तुम्हाला आहे असं टेक्स्ट जे टेक्स्चर आहे ते तुम्हाला देखील यूज करायला मिळेल। तर इथे मित्रांनो, ही जी आपल्याकडं क्राऊनची PNG, ही PNG आपण ॲड करून घेतलेली आहे, त्याला टेक्स्चर इफेक्ट आपण दिलेला आहे। इथेच आता पुढे आपण बघू शकता की इथे हे दुसऱ्या बैलाचं देखील आपण नाव टाईप करून घेतलेलं आहे, जे की आहे मन्याबाई। बाकीचं आता इथे तुम्हाला पुढे पाहायला भेटत असेल, इकडे ऑलराऊंडर किंग आपण टाकून घेतलेलं आहे,
त्याचबरोबर इकडे स्पीड किंग हे अशा प्रकारे आपण हे टेक्स्ट टाकून घेतलेले आहे. त्यानंतर विजय गाडी जे आहेत लक्षा आणि मन्याभाई यांचं देखील आपण टेक्स्ट टाकून घेतलेलं आहे. विरुद्ध गाडीचं टेक्स्ट हे आपण टाकून घेतलेलं आहे. हे कशा प्रकारे तुम्हाला इथं पाहायला भेटत असेल की आपण 2 कलरमध्ये हे टेक्स्ट टाकून घेतलेलं आहे. हे कशा प्रकारे चेंजेस करायचं तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवतो. इथे तुम्ही बघू शकता आपलं टेक्स्ट जे आपण चेंजेस करतोय ते आपलं ब्लॅक आहे, तर त्याचा कलर आपण चेंज करू. तुम्ही बघू शकता आता आपण कलर चेंज केला. हे सिंपल पद्धतीने अशा प्रकारे आपण चेंजेस करू शकतो. मी आहे असं ठेवतो. आता इथे परत खाली आपण टेक्स्ट टाकून घेऊ. कसा झाला भावा कमबॅक, आपण जनरल टेक्स्ट टाकत असतो प्रत्येक बॅनरमध्ये, त्याच प्रकारे आपण यामध्ये देखील टाकून घेऊ. इथे परत खाली ही एक बुकेची PNG आपण ॲड करून घेतली, जेणेकरून आपल्या डिझाईनला एक वेगळंच रूप आणण्याचं ही PNG काम करत असते. त्याचबरोबर इथं गाडीचे ड्रायव्हर परफेक्ट नियोजन हे टेक्स्ट आपण देखील टाकून घेतलेलं आहे, जे की श्रीलिपी फॉन्टमध्येच आपण टाईप करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे आपण दुसरा पासवर्ड तुम्हाला देतो आहे, तो म्हणजे 2025. त्याचबरोबर इथे आपण परत टेक्स्ट टाकून घेऊ, आम्ही जिंकतो ते मन आणि करतो तो नाद. अशा प्रकारे आपण हे टेक्स्ट टाईप करून घेतलेलं आहे. जर तुम्हाला कोणतंही टेक्स्ट असो चेंजेस करायचं असेल तर तुम्ही डबल क्लिक करून जे ते टेक्स्ट आहे ते चेंजेस करू शकताय. फायनली मित्रांनो येतो तो म्हणजे आपला लोगो. तर हा लोगो आपण इथे मध्यभागी आपल्या डिझाईनच्या मध्यभागी आपण तुम्ही बघू शकता आपण इथे सेट केलेलं आहे, जेणेकरून आपला लोगो देखील हायलाईट झाला पाहिजे. तर हे झाले मित्रांनो आजची जी थंबनेलला तुम्हाला दिलेली आहे ती म्हणजे बिनजोडची ही डिझाईन. ही डिझाईन पूर्ण झालेली आहे. ही तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओला आपल्याला भरपूर प्रेम दिलं त्याच प्रकारे या व्हिडिओला देखील नक्की प्रेम द्या. ते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पासवर्ड हा व्हिडिओत आपण 2 स्टेपमध्ये दिलेला आहे, तिथून तुम्ही पासवर्ड व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे पासवर्ड तुम्हाला मिळून जाईल. पासवर्ड घ्या आणि तुम्ही फाईल एक्स्ट्रॅक्ट करून तुम्ही यूज करू शकता. तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील तुम्ही फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून तिथे देखील आपण भरपूर मटेरियल भरपूर अपडेट हे आपण तिथे देत असतोय. तर भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.